नमस्कार, आईची रेसिपी मराठी ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी DIY फेस वॉश तयार करून दाखवणार आहे। तर हे काय करायचं, जेव्हा पण तुम्ही अंघोळीला जाल, अंघोळ झाल्यानंतर तुम्ही क्लिन्झर किंवा फेस वॉश जे मार्केट बेस मिळतात ते तुम्ही वापरता। पण जर तुम्हाला ॲज अ नॅचरल घरातल्याच वस्तूने जर फेस वॉश मिळालं तर तुम्ही नक्की करून बघा। तर ह्याच्यात काय असतं, तुम्हाला हे फेस वॉश करताना तुम्हाला त्याचा फेस लागणार, म्हणजे आपण जे फेस वॉश वापरतो ना त्याच्यामधनं जरासं आपल्याला फेस येतो, म्हणजे असं वाटतं की हां आपण काहीतरी लावल्यागत। पण हे जे फेस वॉश आहे ना ह्याचा काही तुम्हाला फॉर्म येणार नाही, तसंच एक नॅचरली हे पण ह्याचा हे लावल्याने जो फरक येतो ना तो फारच अतिशय नॅचरली एकदम छान वाटतं आपल्याला लावल्यावर, आणि स्किन पण खूप मऊ होते। तर त्यासाठी लागणारं साहित्य काय आहे, तर ह्याच्यामध्ये आपण एक बाउल घेतला आहे, त्याच्यामध्ये हे 2 चमचे मी बेसन घेतलेत, बरोबर। हे 2 चमचे बेसन, हे 2 चमचे चंदन पावडर। चंदन पावडरचा वास इतका छान येतो ना की सकाळ सकाळ तुम्हाला ह्या वासाने तुमची जे सुरुवात होईल सकाळची ती तुम्हाला अप्रतिम वाटेल। तर हे 2 चमचे आपल्याला चंदन पावडर, 1 चमचे आपल्याला मुलतानी माती पावडर घ्यायची। मला माहिती आहे थंडीचा सीझन आहे, थंडीच्या सीझनमध्ये आपल्याला मुलतानी माती रफ वाटेल, पण तुम्ही एकदा करून बघा आणि मला नक्की कमेंट्सद्वारा सांगा कसं आहे। आणि 1 चमची मी कॉफी घेतली। तर हे 4 प्रकार तुम्हाला मिक्स करायचे। तर आता सर्वप्रथम काय करायचं, आपण बेसन पावडर घ्यायची, 2 चमची चंदन पावडर, 1 चमची मुलतानी माती आणि 1 चमची कॉफी। जर कॉफीने तुम्हाला काही त्रास होत असेल तर काय करा, तुम्ही ह्या 4पैकी कुठली वस्तू एक स्किप करू शकता जी तुम्हाला आवडेल ती। तर हेच 1 चमचे हळद घालायची, किचनमध्ये असते ना ती हळद घालायची, नाहीतर ऑनलाईन कस्तुरी हळद मिळते ती घालू शकता। सगळं मिक्स करून एका बॉटलमध्ये भरून घ्या आणि बाथरूममध्ये ठेवून द्या। आणि जेव्हा तुम्ही फेस वॉश करायचं असेल तर ह्याच्यातलं थोडंसं घ्यायचं आणि फेस क्लीन करून घ्यायचा, बरोबर। आणि सुकल्यानंतर जरासं पाण्याने जरासं हे करून घ्या, हाताने जरासं हलक्या हाताने जरासं फिरवून घ्या, हात एकदम रगडू नका जेणेकरून तुम्हाला त्रास होईल, कारण की ह्याच्यात आहे ना कॉफी घातलेली असते। कॉफीने जरासं त्याच्यात असे थोडे क्षार असतात, त्याच्याने जरासं त्रास होईल स्किनला, बरोबर। तर अशा प्रकारे तुम्हाला ही पावडर अशी तयार करून घ्यायची आहे। आणि तुम्हाला ह्याच्यात कॉफी आवडत नसेल तर तुम्ही कॉफी ही स्किप करू शकता, बरोबर। नाही तर मुलतानी मातीने तुम्हाला ड्रायअप वाटत असेल तर ती पण तुम्ही स्किप करू शकता। 2 वस्तू हे तुम्ही वापरून मिक्स करून जरासं पाणी घ्यायचं, म्हणजे आता बघा एका वाटीमध्ये हे एवढंसं हे घ्यायचं आणि याच्यात जरासं पाणी घ्यायचं। पाणी घेऊन मग तुम्ही हलक्या हाताने लावून घ्यायचं आणि सुरुवात हे नाकापासून करायचं, कारण की नाकाच्या आजूबाजूला ब्लॅकहेड्स, व्हाईट्स असतात, डाग असतात, तिथनं सुरुवात करायचं आणि हळूहळू फिरवायचं, म्हणजे जसं फेशियल करतो ना त्या पद्धतीने आपण फिरवायचं। तुम्हाला माहिती आहे फेशियलचे स्टेप माहीत नसतील काही हरकत नाही, तर तुम्ही कधीतरी पार्लरमध्ये जात असाल तर कधीतरी तुम्हाला दिसतील, तर तशा प्रकारे स्टेप्स करायचे। नाहीतर मग नुसतं गोल खालून वरनं असं फिरवायचं गोल हाताने आणि नाकाच्या भोवतीने खालनं वरती अशा पद्धतीने फिरवायचं। आणि तर अशा प्रकारे असला फेस वॉश क्लिन्झर आपलं तयार झालं आहे। हे रेग्युलर तुम्ही वापरा
आणि काय फरक जाणवला आहे ते नक्की मला कमेंट्सद्वारा कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि मला रिझल्ट नक्की कमेंट्सद्वारा सांगा कशा पद्धतीने होतो आहे. आणि मी स्वतःही लावते, स्वतःला ज्याप्रमाणे मला रिझल्ट मिळाला आहे त्यानुसार मी तुम्हाला हे सांगायला लागले की हा अप्रतिम फेसवॉश क्लिन्झर आहे, तर हे नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.